त्याच्या जातीसाठी जर तो मराठ्यांचं वाटलं करतो तर मराठ्याचे नेते झोपले का? मराठ्याचे आमदार आणि मंत्री गेले कुठं? सगळे मराठ्यांचे मंत्री आमदार त्या बावनकुळेला का म्हणत नाहीत? तुला कुणी अधिकार दिला मराठ्यांचं प्रमाणपत्र रद्द करण्याचा? मतदानाच्या दिवशी मात्र मराठे दारादारात येत आहेत आणि तुमच्या लेकरा बाळाचं वाटलं होताना मराठ्याच्या आमदार आणि मंत्री कुठे आहेत? ही कोणती भूमिका? आणि मी तुमच्या कुणासह बोलतो म्हणून माझ्या विरोधात केसेस, मला जेलमध्ये टाकायचं, षडयंत्र करायचं, मराठ्यांचे नेते फोडायचे, समन्वय काय फोडायचे आणि माझ्या विरोधात आंदोलन करायला लावायचं, हे यांचं षडयंत्र. गावागावातले सगळे सावध राहा. आंदोलन 29 ऑगस्ट खूप मोठं होणार आहे. फडणवीस एकच काम करू शकतो, पोलिसाच्या माध्यमातून पुन्हा हल्ला, दुसरं काही करू शकत नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी सावध राहावा. मराठा समाजाचं वाटोळं होऊ द्यायचं नाही. जी किंमत मोजायची वेळ येण्या जातीसाठी ती मोजायची. आपल्या समाजाच्या लेकीवाळीसाठी मी जीव सुद्धा तुमच्या पायावरती ठेवायला तयार आहे, पण हटायचं मात्र आता या खाण्यावर. जे होईल ते होऊ दे. बघायचं आता कोणात किती दम. फडणवीस किती जणांना अंगावर घालतात, काय प्रयोग सुरू आहे बघूयात. आता मराठ्यात काय ताकद आहे, त्यांच्यात काय ताकद आहे. मी काय करू? नाही बोलतो तर मराठ्यात वाटलं होतं, बोलतोय तर सरकार कारवाई करतं. मी माझ्या उघड्या डोळ्यानं मराठ्याचं वाटलं नाही बघू शकत. माझी काय चूक? मराठ्यांसाठी मी इमानदारीने लढतो, ही माझी चूक आहे. मी सरकारला फुटत नाही, मॅनेज होत नाही. त्यांना वाटतं यांनी पद घ्यावं, पैसे घ्यावं. मी नाही घेत. मी माझ्या जातीच्या पोरांचं रक्त विकून मी मोठा नाही होऊ शकत. माझी इमानदारी माझ्या समाजाच्या पायावरती. ही काय चूक आहे माझी? 3 कोटीपेक्षा जास्त मराठा समाज आरक्षणात घालत आणला. ही काय चूक आहे माझी? याच्यापेक्षा समाजाशी इमानदारीनं वागू काय? समाजावरती आलेलं प्रत्येक संकट अंगावरती घेतोय. समाजावर खोट्या केसेस केल्या, समाजाचं शत्रुत्व अंगावर घेतो. संतोष देशमुखांचा खून केला, संकट अंगावरती घेतो. कोणासाठी? आणि मी जर इमानदारीनं समाजासाठी करतोय. सरकार माझ्या विरोधात मराठ्यांना उतरवतोय. मराठ्यांना लाज वाटत नाही. आपल्या समाजाचं आंदोलन, त्या आंदोलनाच्या विरोधात आपण आंदोलन कसं करायचं? अरे तुमचं रक्त नेमकं कोणतं आहे? बाकीचा समाज एका बाजूला लढतो, मराठ्यांनी सुद्धा एका बाजूला लढायला पाहिजे. तुम्ही माझ्या विरोधात आंदोलन पुकारणार आणि सरकारचं ऐकून तुम्हाला आयुष्यात काही साध्य करता आलं नाही. तुम्ही समाजाचे म्हणून काम केलं, तुम्हाला समाजाला कधी काही घेता आलं नाही. मी माझ्या समाजासाठी इमानदारीने लढलो आणि मिळून दिलं. तुमच्या डोळ्यात सरायला लागलो. नेते मी सरकारला अंगावरती घेतो,
ओबीसीचे नेते अंगावर घेतो आणि तुम्ही पण माझ्याच अंगावर येणार. कोणतं मराठ्याचं रक्त आहे तुमचं? उघड्या डोळ्यानं राजाने काल बघितलं. कालचे प्रमाणपत्र बावनकुळ्यांनी रद्द केले. ते जर मी असं बोललो असतो तर मला म्हणले असते आरोप करतो. बावनकुळेनं पत्र तयार करून पाठवले सरकारकडून आणि बीडच्या अधिकाऱ्यांना सांगितलं प्रमाणपत्र रद्द करा आणि मग मराठ्यांचं डोके उजाडलं की हे मंत्री बावनकुळे मंत्री विकास करण्यासाठी झालाय का मराठ्यांचे लेकर बाळ संपवण्यासाठी झाला. नसता सगळा गैरसमज करून दिला होता. कुणबी प्रमाणपत्र रद्द होणार, एक बी रद्द होणार नाही, एक बी बावनकुळे एक नाही होणार आणि होऊही देणार नाही. तू जर प्रमाणपत्र रद्द करून माझ्या मराठा समाजाचं वाटलं केलं तर तुझ्या एकट्यामुळे मी पुऱ्या भाजपाचा वाटलं करून टाकणार. सोडणार नाही एकाला सुद्धा. माझ्यासाठी माझ्या समाजाचे लेकर महत्वाचे आणि 6 कोटी मराठ्यांना तुमचे लेकरच तुम्हाला मोठे असले पाहिजे तरच तुम्ही मराठीचे. स्वतःचे पोटचे गोळ्यांचं वाटोळं करू नका. त्यांना शिकवा आणि मोठं करा. तुमचे पोरं आणि पोरे अधिकारी होण्यासाठी रात्र दिवस झिजतोय मी तिथं. 1 मिनिट सुद्धा वयाला जाऊ देत नाही. 24 तास समाजाचं काम करतो. मराठा समाजाच्या लेकराचा फायदा व्हावा म्हणून तुमच्यावर वेळ आली आता एकजूट दाखवायची. कुठल्या तरी त्याचं ऐकायचं नाही. एक बी नोंद रद्द होऊ द्यायची नाही. हैदराबाद गॅझेट प्रमाणे आरक्षण घ्यायचं. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र घ्यायचे. सातारा संस्थान आणि कोल्हापूरचं सुद्धा संस्थांचा जाहीर घ्यायचा. त्याशिवाय ह्या काळी गप्प बसायचं नाही. आपल्या जेवढ्या मागण्या एकही मराठा समाजाने मागे ठेवायचं नाही आणि समाजासाठी वेळ द्यायचं शिका. कामं रोज आहेत. आपल्या पाठीलाच कामं पुजले. विश्वभर दारिद्र्य आपल्या पाठीलाच पुजलंय. तुम्हाला या दारिद्र्याचं जर बाहेर पडायचं असलं, अन्यायाचं जर बाहेर पडायचं असलं, तुम्हाला सुद्धा 1-1, 2-2 दिवस कामं सोडून द्यावं लागणार. कामं होत राहतील. आरक्षण गेलं तर पोरांचं पोरीच वाटलं होणार. एकदा शिक्षणात जर नोकरी 1% जर हुकला तर हा विषय संपला. आरक्षणाला अगोदर प्राधान्य द्यायचं. 1 दिवस काम बंद पण समाज महत्वाचा. हाक मारली की मिळाल त्या वाहनात निघायचं. 29 ऑगस्टला टेम्पो मिळून येतं, रिक्षा मिळव, मोटरसायकल असो किंवा ट्रक असो किंवा ट्रॅक्टर असो, मराठ्यांच्या जेवढ्या गाड्या सगळ्या बाहेर काढायच्या समाजाच्या लेकराच्या कल्याणासाठी. आणि तुमच्यामुळं 1-1 दिवस तुम्ही कामं बुडल्यामुळं जर तुमच्या समाजाच्या लेकराचं लेकेबाळीचं कल्याण होणार असलं ना, काम 100% बुडवायचं. अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या गाड्या आंतरवाळीत आल्या पाहिजे. कस काय सरकार नाही करता बघू. एकही प्रमाणपत्र पुढच्या काळात रद्द होता कामा नये. फडणवीसांना आणखी एकदा सांगतो, तुमची चूक तुम्ही सुधारा. मराठ्यांच्या नादी लागू नका बरं का. हे लय बेकार आहे. याला बळ दाखवतो मी. हे मुंबईत गेले तरी पोलिसाच्या गाड्या घेऊन पळते. तुम्ही जर आडे आले असते तर मुतलाच असता. तुम्हाला माहित नाही गेले नमुने. मराठा जर एकदा पेटला रोखणार अवघड आहे. तुम्ही केलेल्या चुका, बावनकुळेंनी केलेल्या चुका सुधारा. शिंदे साहेबांना, फडणवीस साहेबांना एक शब्द बोलत नाही.
पण चुका जर सुधारल्या नाही, तुमचं राजकारण उद्ध्वस्त झालं म्हणून समजा. मी नाही सोडत तुम्हाला, आणि काय व्हायचं जाऊ दे, मी भेट नाही तुम्हाला. आणि तुम्ही ते बघितलेलं मी तुम्हाला मोजत बी नाही, भेट पण नाही. माझी तुम्हाला सगळं हात जोडून विनंती आहे, आजपासून प्रत्येकानं काम करायचं. प्रत्येकाच्या मोबाईलवर मराठा समाजाला आव्हान करायचं. 29 ऑगस्टला अंतराळ लिहायचं. मोबाईल मराठा समाजाच्या कामाला येऊ दे. कळत तुम्हाला मी काय म्हणतो? मोबाईल मराठा समाजाच्या कामाला येऊ द्या. त्याच्यावरती पोस्ट करा, मराठा समाज जागा करा. प्रत्येकाचा मोबाईल पाठ 3 वाजेपर्यंत ऑनलाईन. काय बघतोय त्याची त्यालाच माहित. जातीची एक पोस्ट नाही त्याच्या मोबाईलवर, आणि ऑनलाईन तो 3 वाजता. बघतो काय तू जातीच्या कामाला आहे ना, आणि मोबाईलवर आहे. आजपासून सगळ्यांनी सोशल मीडिया चालवायचं. दुसरं काम, प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये 1000 तरी नंबर आहे. प्रत्येकानं फोन करून सांगायचं. प्रत्यक्ष फोन करून सांगायचं, आंतरवालीने 29 ऑगस्टला या. पाहुणे रावळे जेवढे नंबर टाके, पाहुणे आपले म्हणल्यावर ते बी मराठीचे. माया जवळच्या पाहुण्याला नको असं म्हणू नका. जवळचा सासराचे, त्याला घरी बसून काय करता? प्रत्येकाला लागणार आहे. आणि मावशी, तुम्हाला पण काम सांगतो, तुम्ही सुद्धा करायचं जातीच्या लेकीबाईसाठी. जर पाहुण्याचा तुम्हाला फोन आला, काय चाललंय पहिले विचारते. तिकडच्या पाहुण्याने इकडून फोन केला, इकडची मावशी लगेच म्हणते तू काय चाललंय, त्याची काळी लावून तुला काय करायचं, काय चाललंय त्याच. फोन उचलला की सांगायचं, सगळे नंतर द्यायचं, आणि मग पुढचं बोलायचं. वायफट वेळ घातल्यामुळे समाजावर दुर्दैवाने ही वेळ आहे. राजकारणासाठी वेळ दिला, ह्योच वेळ माझ्या जातीसाठी दिला असता तर जात उंचीवर गेली. तुम्हाला पार्ट्या करायला वेळ, सभाला जायला वेळ, दारू प्यायला वेळ. गावात दारू कोण कोण पिणं वर हात कर. दारू पिणारे इथं कोण कोण आहेत, वर हात करा. मावशी हो, इथं दारू पिले ना, यांच्या भाकरी बंद करा. मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या मागे यांच्या भाकरी बंद करून टाका. बंद यांच्या भाकरी उद्यापासून. आणि कोण कोण पेते हळूच अंतर भाऊकडे सांगायला गोदावरी मीठच करतो. लाजा धराडे, जरा लाजा धरा, दारू नका पिऊ. समाजाचं वाटलं व्हायला लागलं. पाहुणे रावळे नीट बोला ना, आपल्याला मित्र नीट बोला ना. सगळे गावातले लोक आपल्यापासून तुटायला लागले. माझ्या काय बापाचे नाही पेत तुम्ही, तुमच्याच लेकरा बाळाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. मराठ्याच्या लोकांनी पहिल्या दारू बंद करून टाक. दुसरं काम, बागा फोडायचं बंद करा. एका नाटाचं दिवसभर झक मारते, तिकडे हिंडत येतात, संध्याकाळी बाण टोकरीत. काय टोकरीत रे? 5-5 पिढ्या झाल्या, आपले लोक बोलायला घेणे नाही तर दुश्मन आहे. 2 एकर दुसरं घेऊन कष्ट करा, तिकडे मारा ना. मारामारी झाले तर लाख रुपये जातील. दवाखान्यात पडून राहतो, शेताला कामही बुडवतो. बांध फोडून तिकडे पैसे घालण्यापेक्षा दुसरं एक करून विकत घ्या ना. मराठी जरा सुधारायचं शिका. आता लोक लय पुढे गेले. इथं पोराचा पोरीचे फीस भरायला पैसे नाहीत. 10,000ची उमरेच जावं लागते. 5,000 कमी पडले तर तवा कुठेतरी व्याजाने पैसे देते. पोरांनी आळशीपणा सोडून
₹500 महिना कमवून घरी आणा. फुगीरपणात व्हायला चालला समाज. लोक हसतेत. याचा बाप कसा होता, याचा आजा कसा होता म्हणते. बघा याचा नातू कसा निघालाय. दारू पिऊन रोडवर पडतोय. एवढा मोठा ताकदवर इज्जतवार समाज आहे. कशाला आई बापाला खाली माना घालून जगायला लावता. जरा डोक्यात ताळ्यावर आणा. लोक मागाले टिंगल करतात. मग समाज उंचीवर न्या, कुटुंब उंचीवर न्या. रागपाट याच्यासाठी खर्च करा आणि इतर ताकद वापरा. सांगितलेले काम सगळे करा आणि उद्यापासून टीमा तयार करून गावाला गाव पिंजून करा. कामाचं कारण सांगून नेत्या मागे फिरू नका. आपला समाज आणि त्याचं आरक्षण पूर्ण मिळवायचं. तुम्ही मला गावात बोलवलंय आणि या खेड नगरीत तुम्ही प्रचंड संख्येने जमला. तुमचं खरंच मनापासून कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद. सगळ्यांना जय शिवराय. एक मराठा, एक मराठा. धनंजय दादा यांनी